आमच्या वाडीच्या प्रथेनुसार 2 मानाच्या गवर बसवून झालेल्या होत्या, जी तुम्हाला समोर दिसते ती, आणि दुसरी ही कुंभार देत होती. ही सुद्धा मेन महत्त्वाची गवर आहे. आणि तिसरी मानाची गवर ही एका ठिकाणावर घेतली जाते. त्याच्यासाठी वाडीतल्या सगळ्या मुली आणि सवासणी मिळून जातात. सवासणी नसतात, शक्यतो जास्त करून कुवारिका मुली असतात. आमचं डोंगरावर घर असल्यामुळे थोडंसं खाली उतरून आहे ना, एका ठिकाणावरून ही गवर घेतली जाते. पहिल्यांदा तिची पूजा अर्चना करून सुहासनी हळदी कुंकू वगैरे लावून मग तिथून घेतली जाते. आता माझं काय झालंय, शक्यतो ह्याला कुवारिका मुली असतात, पण माझ्या माहेरची पद्धत आणि सासरची पद्धत वेगळी आहे. हे सगळं माझ्या माहेरी नसतं, त्यामुळे मला ह्या गोष्टीची जरा जास्तच आवड आहे. आणि पहिली माझे गणपती ना मुंबईला होते आणि हे मला काही बघायला भेटलं नव्हतं, आणि मला त्यामुळे गावची पद्धत आहे ना खूपच आवडायला लागलेली. ह्या सगळ्या माझ्या वाडीतल्या मुली आहेत आणि 4-5 जणी सुहासनी आहेत. आता ह्या वर्षी काय झालं, आम्हाला जिथून परंपरेनुसार एका ठिकाणावर घेतली जाते ना गवर, तिथं कमी गवर भेटली, म्हणून आम्ही थोडं डोंगरावरती गेलो. शेतातून प्रत्येक ठिकाणावरून मुलींनी गवर घेतलेली, कमीच भेटल्या जरा ह्या वेळेला. आणि मग अजून एक परंपरा आहे की मग प्रत्येक घरी जायचं असतं ना, मग आलेल्या होत्या मुली, मग तिथं सगळ्यांचं पाय धुतलं, गरम पाण्याने पाय धुवायचं असतं, हळदी कुंकू लावायचं, ओवाळायचं असतं. तर ह्या वेळेला मुलींची डिमांड होती की काहीतरी खाऊ द्या वहिनी आम्हाला, तर पुढच्या वेळेला नक्कीच सर्व पोरींसाठी काहीतरी खाऊ घेऊन जाऊ. आता अर्ध्या मुली वरती निघून गेलेल्या होत्या घरामध्ये, थोड्याफार राहिलेल्या होत्या. तर प्रत्येक जरी थोडी रील बनवायची होती, व्हिडिओ एन्जॉय तर चालतंच ना. मागच्या वर्षी ह्याच्यापेक्षा जास्त मजा आलेली. आम्ही फाट्यावरती ना झिम्मा फुगडी खेळलेलं होतं. काय माहीत काय ह्या वेळेला मुलीने कॅन्सल केलं, त्यामुळे मला वाटतं पाऊस वगैरे होता, म्हणून म्हटलं चला एक रील तरी होऊन जाऊ दे. घरापुढे अंगणामध्ये एक सुंदर अशी आम्ही रील बनवली आणि ती आवडली पण.